युद्धकांड सर्ग 15 पुढे सुरू. ज्यांचे कंठी कल्पवृक्षाच्या फुलांची माळ घातलेली होती अशा त्या सुंदर रघुनंदन यांना पाहून पुण्यवान प्रजाजन हे अतिशय आनंदित झाले. श्रीराम जवळ येत असल्याचे ऐकून आनंदामुळे स्त्रियांच्या मुखाची कांती उज्ज्वल झाली आणि ज्या स्त्रिया घरकाम करण्यात गुंग होत्या त्या सर्व कामांना बाजूस सारून आणि स्वतःही नटून थटून श्रीरामांना पाहण्याकरिता आपल्या घराच्या गच्च्यांवर चढून बसल्या. सर्वांच्या मनास आनंदित करणारी अशी ज्यांची मूर्ती त्या श्रीरामांना पाहून त्यांचे मुखावर स्मित झळकत होते अशा त्या स्त्रियांना रामावर पुष्पवर्षाव केला. नेत्र व मनास आनंद देणाऱ्या स्वानंद मूर्ती असणाऱ्या श्रीरामांना नेत्रांनी हृदयी घेऊन मनानेच त्यांना आलिंगन दिले. श्रीराम हे जणू दुसरे प्रजापती समच स्मितयुक्त नजरेने प्रजाजनांकडे पाहत सावकाशपणे इंद्रभवनासम सजविलेल्या आपल्या पित्याच्या भवनी गेले. राजभवनी प्रवेश केलेल्या रामांनी आनंदपूर्वक भक्तिभावाने आपल्या मातेच्या चरणांना वंदन केले. त्यानंतर रघुवंश केतू प्रभू श्रीरामांनी आपल्या अन्न मातांनाही क्रमाने नमस्कार केला. मग सत्य पराक्रमी श्रीराम भरताच म्हणाले, सर्व प्रकारच्या संपत्तीने युक्त असा माझा उत्कृष्ट महाल माझ्या मित्र वानरराज सुग्रीव यास द्यावा आणि इतर सर्वांनाही सुखपूर्वक राहण्याकरिता चांगल्या महालांची व्यवस्था करावी. श्रीरामांनी अशा प्रकारे आज्ञांकित केल्यावर भरताने तशी व्यवस्था करून तो वानरराज सुग्रीवास याप्रमाणे म्हणाला. राघवांच्या अभिषेकाकरिता 4 समुद्रातून पवित्र पाणी आणण्याकरिता शीघ्रग्रामी दूतांना तू त्वरित पाठवावे. तेव्हा सुग्रीवाने जांबवंत, हनुमंत, अंगद आणि सुषेण यांना पाठवून दिले. ते सर्वजण वायुवेगानेच जाऊन सुवर्ण कलश समुद्र जलाने भरून घेऊन आले. त्यांनी आणलेले तीर्थजल मंत्र्यासह शत्रुघ्नाने ते राघवांच्या अभिषेकासाठी व वशिष्ठांजवळ नेले. त्यानंतर ब्राह्मणांना बरोबर घेऊन वयोवृद्ध इंद्रियजयी अशा वशिष्ठांनी सीतेसह रामांना रत्नमय सिंहासनावर बसविले. नंतर वशिष्ठ, वामदेव, जाबाली, गौतम तसेच वाल्मिकी या सर्वांनी आदरपूर्वक दर्भ आणि तुलसी पत्रे यांनी युक्त असणाऱ्या पवित्र अशा सुगंधित जलाने श्रीरामांना अभिषेक केले. वसु नावाच्या देवांनी ज्या प्रकारे इंद्रांना अभिषिक्त केले होते त्याचप्रमाणे ऋत्विज श्रेष्ठ ब्राह्मण, कन्या आणि मंत्री यांचे सह वशिष्ठादी महर्षी, आकाशी स्थित देव, 4 लोकपाल आपल्या गणासह श्रीरामांची स्तुती करीत सर्व औषधींच्या रसांनी श्रीरामांवर अभिषेक केला. त्यावेळी शत्रुघ्न श्रीरामांच्या मस्तकावर पवित्र सुंदर असे श्वेत छत्र, सुग्रीव व राक्षसराज विभीषण या दोघांनी शुभ्र चौऱ्या धरल्या होत्या. इंद्राच्या प्रेरणेने वायुदेवाने श्रीरामांना सोन्याची माला दिली. स्वतः इंद्राने सुद्धा महाराज रामांना सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त आणि मणी व सुवर्ण यांनी सुशोभित असा हार भेट केला.
देव निगंधर्व गायन करू लागले, अप्सरा समूह नृत्य करू लागले, आकाशस्थ देवांच्या दुदुंबी वाजू लागून आकाशातून श्रीरामांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. नवीन ध्रुवादलाप्रमाणे श्यामवर्णी कमलनयनी कोट्यावधी सूर्याप्रमाणे प्रकाशमान, किरीटाने सुशोभित कोट्यावधी मदनाप्रमाणे लावण्य सौंदर्य असणारे, पितांबर परिधानी दिव्यालंकार मंडित दिव्य चंदन उटीदारी असे त्या रघुनंदन श्रीरामांना सोबतीस त्यांच्या डाव्या बाजूस सुवर्ण वर्ण सीता स्थित होती. सर्वालंकारांनी युक्त तसेच आपल्या करकमली रक्तवर्ण पुष्प धारण करून डाव्या मांडीवर बसलेल्या श्री सीतेस श्रीरामांना रामांनी डाव्या हाताने सावरले होते. अशा उत्कृष्ट शोभेने संपन्न श्री रघुनंदनांना पाहून देवांनी शंकर पार्वती सह भक्तिपूर्वक श्रीरामांची स्तुती प्रारंभ केली. श्री महादेव म्हणाले, नीलकमलाप्रमाणेच श्यामल कोमल शरीर असणारे, किरीट हार व बाहुभूषणे असे अलंकार धारण करणारे आणि आपल्या सीता शक्ती सिंहासनी विराजमान महातेजस्वी श्रीरामांना नमन असो. हे रामा, तुम्ही आदी मध्य आणि अंत यानी रहित अद्वितीय आहात. स्वतःच्या मायेने तुम्ही सर्व लोकांची उत्पत्ती, रक्षण आणि नाश करीत असता. तथापि त्या कर्मांनी तुम्ही लिप्त मात्र नाहीत होत. तुम्ही तर निर्दोषच असून स्वतः आत्मानंदीच की मग्न असता. शरणागत भक्तांना मार्ग दाखविणे करिता आपल्या मायेच्या गुणांनी आवृत्त होऊन देव मानव इत्यादी नाना अवतार धारण करून अनेक लीला रचता. तरी त्यावेळी ही तुमचे निज स्वरूप हे नेहमी ज्ञानी लोकांच्या प्रत्ययास येत असते. सर्ग 15 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.